खरं तर पहिल्यांदा अगदी तीव्र शब्दात भाजपच्या बबन लोणीकरांनी केलेल्या वक्तव्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो। मला कीव वाटते भाजपच्या सगळ्या नेत्यांची, जे काही वक्तव्य बेताल वक्तव्य ते करतात, अक्षरशः सत्तेचा माज काय असतो हे आपल्याला अनेक महिन्यापासून किंवा अनेक वर्षापासून जे सत्तेत आल्यापासून लक्षात येते। मग नावं बदलून आहेत, कधी लोणीकर आहेत, कधी अजून कोणीतरी आहे, पण त्यांना जो काही माज आला की आम्ही मेजॉरिटीने या महाराष्ट्राच्या सत्तेत बसलोत आणि आमचं आता कोणीच काही वाकडं करू शकत नाही, अशा आविर्भावामध्ये ते जे वक्तव्य करतात, तर मी या बबनराव लोणीकरांना या निमित्ताने सांगू शकतो, एक शेतकऱ्याचा पुत्र म्हणून, तर तुम्ही आम्हाला 6,000 रुपये देताय, म्हणजे 2-2 हजारचे 3 हप्ते देताय, म्हणजे भीक देत नाही आहात। म्हणजे एकीकडे सोयाबीनला 6,000 भाव देऊ यासाठी मोर्चे आंदोलन करणारे पंकजा मुंडे, फडणवीस आठवले पाहिजेत बबनराव लोणीकरांना, की ज्यांनी आमच्या 6,000चा सोयाबीनचा भाव आज 4,000 पेक्षाही खालच्या दरांना विकतोय। म्हणजे क्विंटलच्या मागं 2,000 रुपये पकडले, एखाद्या सर्वसामान्य शेतकऱ्याला जर 50 क्विंटल जरी झाले तर 1,00,000 रुपये हे सत्ताधारी सर्वसामान्य शेतकऱ्यांचे खाऊन जात आहेत आणि 2,000 रुपये भिकेसारखे देत आहेत। आणि ते देऊनही उपकाराची भाषा, शेतकऱ्यांच्या शेतमालाचे भाव पाडून मोठमोठ्या भांडवलदारांना मदत करणारे हे सत्ताधारी शेतकऱ्यांना 2,000 रुपये देत आहेत, तर ती उपकाराची भाषा करतात। मला असं वाटतं की शेतकऱ्यांनी हे नीटपणे समजून घ्यावं।